लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आता अति तातडीच्या VIP दर्शनासाठी भाविकांना तब्बल 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अनावश्यक शिफारसी टाळण्यासाठी देवस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या निर्णयाचं अनेक भाविकांनी स्वागत केलं असून देणगीतून होणारा निधी समाज उपयोगी कामांसाठी वापरण्यात येणार आहे. देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे तातडीच्या दर्शनासाठी अनेकदा शिफारसी आणि अनधिकृत मार्गांचा वापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. यावर तोडगा म्हणून देवस्थाननं अति तातडीने शीघ्र दर्शन योजना लागू केली आहे. या अंतर्गत 2500 रुपये देणगी भरून भाविकांना त्वरित दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दररोज सुमारे 500 भाविकांसाठी हा कोठा निश्चित करण्यात आलेला आहे. तर भाविकांना स्वतः उपस्थित राहून आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध नसणार आहे. अति तातडीच्या शीघ्र दर्शनासाठी 2500 रुपये प्रति मानसी घेऊन अति तातडीच्या दर्शनाचा प्रस्ताव नुकताच पारित केलेला आहे. सदरचा प्रस्ताव जरी पारित केला असेल तरी रांगेतील भाविक आणि देणगी दर्शन जे 200 रुपयाचे सशुल्क दर्शन यांच्या कोट्यामध्ये कोणताही फरक न पडता ते मात्र निर्वेधपणे अखंडपणे चालू राहील आणि ती प्रायोरिटी असेल. परंतु अति तातडीसाठी ज्या लोकांचे विमानाची तिकीट असतात किंवा रेल्वेची तिकीट असतात आणि मग त्यामुळे अवैध अशा दर्शनातला ते जे लोक या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतात तर भाविकांच्याच मागणीनुसार सदरचे दर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. सदर दर्शनाच्यासाठी तुम्ही देवस्थानच्या उजव्या बाजूला असलेल्या देवाच्या मूळ मुख्य दरवाजाच्या उजवीकडील केबिनमध्ये समक्ष हजर राहून आधार कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतर या ठिकाणी हे दर्शनाचा पास उपलब्ध होईल. यासाठी त्या व्यक्तीला समक्ष हजर राहावं लागेल. ऑनलाईन कोणत्या प्रकारचं बुकिंग होणार आहे आणि दिवसभराचा याचा कोटा 500 असेल. अति गर्दीच्या वेळेस आणि उत्सवांच्या वेळेस अशा प्रकारचं दर्शन शक्यतोवर मिळणार नाही याची देवस्थान काळजी घेईल. दरम्यान नियमित रांगेतील दर्शन आणि देणगी दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहणार आहे. तसेच उत्सव आणि गर्दीच्या दिवसांमध्ये या योजनेवर काही मर्यादा असणार असल्याची माहिती मिळते. रुपयाचा पास घेतलाय, काय भावना आहे ताई? काय म्हणा मतलब दर्शन करायचं देवाचं. इथं लांबून आले मला दर्शन करायचं आणि मला ही लाईनमध्ये मी नाही राहू शकत. मला अस्थमाचा प्रॉब्लेम आहे तर मी 2:30 आले तरी चालेल देवाचं दर्शन करायचं. माझं म्हणत होतं म्हणून मी आले. कसा वाटतोय निर्णय? सर हा निर्णय कसा वाटतोय? 2500 रुपये दर्शनात ते डोनेशनच होणार ना, देवालाच जाणार ते पैसे. गर्दी नियंत्रण आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी देवस्थानचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून भाविकांकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.